शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला मी चण्याची भाजी दाखवते। मी चणे मला वेळ नव्हता मी उकडून घेतले तिथे चांगले 5-6 शिटा काढून चांगले उकडून घेतलेले। चणे म्हणजे आपले लाल हरभरे चणे, त्याला मी दुपारी भिजत टाकले आणि आता 5-6 शिट्या काढून घेतल्या। ते मी आता फक्त फोडणी दाखवते। साधी सोपी भाजी आहे पण रस्सेवाली भाजी आहे, छान होते। अशी थंडी बिंडीतनं असं खोकला झाला काय झालं तर आपल्याला ही भाजी छान वाटते, पण तिला मसाला व्यवस्थित पाहिजे। थोडंसं आपला हिंग टाकते। कडधान्याला भाजीला आपण थोडं हिंग टाकायचं। मी तर सगळ्यात ह्याच्यात टाकते हिंग, मला तर शौक आहे हिंगाचा, कारण हिंग हा खूप चांगला असतो। काय नाही, मी ते मसाला घेतला, हे माझं वाटण नेहमी असतं फ्रीजमध्ये। ते कांदा, कोथिंबीर आणि आपला लाल तिखट नाही, साधी सोपी भाजी आहे, रस्सेवाली उसळ। फक्त आपलं हे वाटण चांगलं पाहिजे केलेलं, सुक्या खोबऱ्याचं। कोण ओलं वापरतं, कोण सुका वापरतं, त्याच्यावर आहे। याला टोमॅटो पण नाही वापरणार आहे। उसळला खरं टोमॅटो नाहीच वापरत आम्ही, फक्त मटकीला वापरते, मटकी आणि आपलं मूग। चणे उकडते दाखवते मी। हे उसळ केली की मी कोणती डाळ करते ती तुम्हाला दाखवते। तिला मी आम्ही गोडी डाळ बोलतो, वरण काय काय लोक वरण बोलतात। फक्त असं मूग डाळ आणि तूर डाळ अशी हे वरण करायचं। ही तिखट भाजी असेल तर आम्ही असं बनवतो, संकष्टी आहे म्हणून अशी भाजी मसाल्याची असेल तर डाळ ही बनवायची, आणि भाजी अशी जर लाईट असेल तर तिखट डाळ बनवायची, अशी माझी पद्धतच आहे। आज संकष्टी आहे पण आम्ही काय करत नाही, आम्हाला काय देवाला नैवेद्य दाखवायचं नाही म्हणून मी काय केलंच नाही। आम्ही 12 दिवस झाल्याशिवाय म्हणजे काय करणार नाही। चांगला कांदा लाल झालेला आहे इकडे। आपलं कांदा ना वाटण केलेलं असतं ना, मग कांद्यातच टाकायचं, तर चांगलं परतून घ्यायचं। फ्रीजरमध्ये असतं माझं, याला वाटण बाकी भरपूर लागतं ना। बघते मी, अजून लागलं तर मी टाकणार आहे। याला कांद्यामध्ये चांगलं परतायचं, म्हणजे असं चांगलं वितळेपर्यंत। कडकच आहे, फ्रीजर मधलं होतं तरी पण ते काढलं होतं लवकर। चांगलं कांद्यावर त्याला परतून घ्यायचं। चांगलं वाटण माझा वित कांद्यामध्ये मी परतून घेतलेलं आहे। आता मी ते हळद टाकते थोडी, आपल्याला लाल तिखट पाहिजे एवढा। हा, मी गरम मसाला वगैरे काहीच वापरणार नाही, जसं थोडी भाजी ही तिखटच पाहिजे। चांगलं असं हे करून द्यायचं। याला टोमॅटो वापरणार नाही, थोडीशी आता मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकते। हे बघा, चणे मी चांगले शिजवून घेतलेले बघा, असे मस्त असे फुटलेले। आता मी ते या मसाल्यामध्ये हे चणे असे ओतते। चण्याला चांगला मसाला पाहिजे, नाही तर ते असे हे होतात चणे। त्याला असं चांगलं व्यवस्थित असं वाटण वगैरे पाहिजे। मी याच्यातच आता गरम पाणी करते, या भाज्याला आपण गरम पाणीच घालायचं। मी तुम्हाला ही माझी डाळ दाखवेन कधी कशी करते ती। थोडं गरम पाणी, मी ते ना गरम पाणी करत ठेवले, हेच पाणी मी याच्यात ओतते।
त्यांना थोडंसं चांगली उकळी आली पाहिजे, पण थोडं जास्त ठेवते. मागे मी ह्या चण्याचं तुम्हाला सांबारा दाखवलेलं. याचा कोणाला खोकला आला काय आला सांबारा पण छान होतं, पण तेव्हा ना मी चणे वाटून घालते सांबारा करताना. तर मी झाकण ठेवून मीठ टाकते आणि याला चांगली दणदणीत उकळी काढते. चवीनुसार मीठ. मी उकळताना मीठ टाकलं नव्हतं, ॲक्च्युली टाकायला पाहिजे होतं पण टाकलं नव्हतं. तर मी असं थोडा वेळ इथेच ठेवते, हात धुवून येते. हे बघा, आता मी झाकण काढलं. हे बघा अशी मस्त रस्सेवाली उसळ झाली. ह्याच्यापेक्षा तुम्हाला सुकवायची असेल तर तुम्ही सुकवू शकता, पण ही चपाती बरोबर वगैरे अशी खूप छान होते. आणि अजून ती थंड झालं ना अजून घट्ट होईल. आता चांगली भरपूर सारी आपण आता वरून कोथिंबीर टाकायची. अशी तुम्ही एकदा करून बघा चण्याची उसळ. अशी कोथिंबीर टाकायची मस्तपैकी आणि अशी फक्त तिला वाटण चांगलं पाहिजे बस. मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. माझी भाजी कशी वाटली ती मला सांगा कमेंटमध्ये. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असे नवीन व्हिडिओ बघत बसा. चला बाय बाय.